नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच कधी ना कधी हा प्रश्न स्वतःला विचारलेला असतो. देवपूजा दररोज करावी का? रोज देवासमोर बसलं नाही तर पाप लागेल का? आणि जर मनात श्रद्धा असेल तर रोज पूजा करणं खरंच गरजेचं आहे का? आजच्या धावपळीच्या जीवनात नोकरी, घरकाम, अभ्यास, जबाबदाऱ्या यामध्ये रोज पूजा करणं अनेकांना शक्य होत नाही. मग अशा वेळी मनात अपराधी भावना येते. आज देवपूजा राहिली, देव रागावेल का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नांचं शांत, सोप्या आणि शास्त्रानुसार उत्तर समजून घेणार आहोत. देवपूजा म्हणजे नेमकं काय? देवपूजा म्हणजे फक्त दिवा, अगरबत्ती, फुलं, मंत्र एवढंच नसतं. देवपूजा म्हणजे स्वतःशी संवाद, मन शांत करण्याची प्रक्रिया आणि आपल्या जीवनात सकारात्मकतेला आमंत्रण देणं. आपल्या संस्कृतीत सकाळी उठून देवासमोर उभं राहणं, दिवा लावणं, नमस्कार करणं हे सगळं मनाला शिस्त लावण्यासाठी आहे. देव आपल्याकडून काहीच नको असतं. त्याला ना सोनं लागतं, ना मोठा नैवेद्य. शास्त्र काय सांगतात? शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की नित्यपूजा करणं उत्तम आहे, कारण त्यामुळे मन स्थिर राहतं आणि विचार शुद्ध होतात. पण शास्त्र हेही सांगतात की जर एखाद्या दिवशी पूजा नाही झाली तर देव रागवत नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, पत्र पुष्प फल तोय यो मे भक्त्या प्रयश्चित्त, म्हणजेच भावनेने दिलेलं पान, फूल, फळ किंवा पाणीही मला प्रिय आहे. याचा अर्थ असा की रोज पूजा केल्याचे फायदे काय आहेत? जर शक्य असेल तर दररोज थोडीशी देवपूजा नक्की करा, कारण मन शांत राहतं, नकारात्मक विचार कमी होतात, दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते, घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं, संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळते. फक्त 5 मिनिटं का होईना देवासाठी काढलेला वेळ आपल्यालाच मानसिक आधार देतो. रोज पूजा करणं शक्य नसेल तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर रोज पूजा करणं शक्य नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. कामाचा व्याप, आजारपण, प्रवास, मानसिक थकवा हे सगळं देव जाणतो. अशा वेळी मनातल्या मनात देवाचं स्मरण करा. देवा, माझ्यावर कृपा ठेव. एवढं म्हटलं तरी पुरेसं आहे. झोपण्याआधी 2 मिनिटं डोळे बंद करा. देवाचे आभार माना. लक्षात ठेवा, देव वेळ पाहत नाही, तो भावना पाहतो. खरी देवपूजा कोणती? खरी देवपूजा म्हणजे खोटं न बोलणं, दुसऱ्यांचं वाईट न करणं, गरजूंना मदत करणं, आई वडिलांचा सन्मान करणं. जर हे सगळं तुम्ही करत असाल तर समजा तुमची पूजा रोजच होत आहे. आणि याचा निष्कर्ष आता काय निघतो हे आपण बघूयात. निष्कर्ष म्हणून मित्रांनो, निष्कर्ष असा निघतो की देवपूजा दररोज करावीच असा कठोर नियम नाही, पण दररोज थोडा वेळ देवासाठी काढला तर जीवन अधिक शांत, सकारात्मक आणि सुंदर नक्कीच होतं. देवाशी नातं हे भीतीचं कधीच नसतं. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.